आपण रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करतो, घरातला केर कचरा काढून सडासरवण करतो, पण आपण आपला परिसर स्वच्छ ठेवतो का? आपल्याला किती वेळ सांगितले जाते की घरातला कचरा कचराकुंडीत टाकावा, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा, प्लास्टिकच्या पिशव्या इकडे तिकडे फेकू नये. पण आपण आज काय पाहतो? आपल्याच घराजवळची नदी, नाले आणि परिसर हा या प्लास्टिकच्या कचऱ्याने तुंबलेला असतो आणि याच कारणाने पसरते ती रोगराई. आणि याच सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने से नो टू प्लास्टिक ही थीम राबवली आहे. आणि याच धर्तीवर आम्ही सर्व भारतीय विद्यापीठ दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे विद्यार्थी आपल्या सर्वांसमोर सविनय सादर करत आहोत प्लास्टिक मुक्त भारत, सुरक्षित भारत. चला तर मग आता जाऊया खेडेगावामध्ये आणि तिथे बघूया दोन शेजारणींमध्ये कचऱ्यावरनं झालेली धमाल. उडती केस बोलू बोलू डाव्या डोळ्यावर वट धरली, जशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या बनात नागिन सरसरली. अगे म्हशे, आलीस का परत दारात कचरा टाकायला? मी बघे लोक, मग तू लिटिल पीस ऑफ भंगार. तुझा इंग्लिश ठेव तुझ्या खिशात, मला बी समजा कळतं. कळून काय फायदा? बोलता तर येत नाही ना. माझ्या कळण्या बोलण्याचं जाऊ दे ग, पण तू माझ्या दारात कचरा टाकलासच कसा? स्वतःचं आडनाव भंगारे आणि वर मला विचारते दारात कचरा का टाकला म्हणून. आडनाव भंगारे आहे माझं, पण तू जो कचरा टाकतेस ना त्याचं मी काय करू? आणि त्या कचऱ्यासोबत तुझे केस टाकतेस, ते वेचून वीक बनवायचं जरी म्हणलं ना तर बालासारखं चमन उजडे नाही राहणार, इतके वीक बनतील. आहा, तू जरा तुझे डोळे उघडून बघ, गावात एक तरी कचरा कुंडी आहे का? अगे आली मोठी शाणी, जणू काय माझ्या दारात घंटा गाडीच येते. नॉनसेन्स. ही बघाशी माझी शेजारी काल स्वतः वडापाव खाल्ला आणि प्लास्टिकची पिशवी टाकायला माझ्या दारात आलीस का गं? माझं प्लास्टिकच्या नवीन सामानाचं दुकान आहे, तुझ्या सगळं भंगाराचं नाही. अगे सटवे, तोंड सांभाळून बोल. प्लास्टिकच्या दुकानाचा रोग कोणावर झाडतेस का? आणि तसंही आम्ही तुमच्यासारखं गाव घाण तरी करीत नाही, स्वच्छ ठेवतो, स्वच्छ. तशी कामं काय तुला दिवसभर गावात फिरतच असतेस ना चाड्या करत? मुडदा बशिवला तुझा, तू परत माझ्या दारात कचरा टाकूनच टाकतो. तू कचरा टाकच, बघतेच मी कचरा टाकलं. पाहिलंच. आता जाऊया आणखी एका घरामध्ये आणि बघूया कचऱ्यातल्या प्लास्टिक पिशवीमुळं काय गडबड होते ते. हंबा, उठा उठा, सकाळ झाली. माझी गर्लफ्रेंडला भेटायची वेळ झाली. उशीर झाला. अरे वा गुलाब, सकाळ सकाळ देव पाहुण्या, गोमातेचे दर्शन झाले. आई म्हणाली गोमातेला निवेदन दाखवला तर सून लवकर घरी येईल. अरे प्लास्टिकच्या पिशवीत नैवेद्य असू दे, चवली तर. माते माते माते, अगं प्लास्टिकची पिशवी पण खाल्लीस तू. 33 कोटी देव पाहू, सून लवकर घरी येऊ. जगू कसा तुझ्या बिना वीरानी ग. खून दे मिट्टी मिट्टी में तेरा खून, खून दे मिट्टी मिट्टी में तेरा खून, ऊपर नीचे धरती बीच में तेरा खून है सुल्तान. इथे राहा ना इकडे. हे काय मोठा कोण चढणार? मी. इथला आवरणार कोण? मी. सौंदर्याला चारा कोण घालणार? मी. आवरा की लवकर. माझी बाई सौंदर्या. काय गो, काय झालं? काही खात पीत नाही, दूध देत नाही. थांबा. अहो, ऐकलं का? डॉक्टरांना घेऊन या. मी येतो घेऊन. मिरवणार सगळ्यांची जिरवणार. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, मी डॉक्टरचं नाव रे. काय झालं तुम्हाला? आमच्या सौंदर्याला बघा. बाबा आला तुम्ही बाजूला. बघा ना, अशी ते गाय होती, ती पण काय खात पीत नव्हती.
तिचं ही करावं लागलं. काय? ऑपरेशन. 30 किलोचं प्लास्टिक सापडलं. बर. दूध देत नाही ना, दूध देत नाही ना. नाही देत, नाही देत. अहो मग करावं लागणार. काय? ऑपरेशन. मग डॉक्टर खर्च फक्त 80,000. 80,000 रुपये. माझा ऐकून गेला या महिन्यातला. बर, सांगतो मी तुम्हाला काय असेल ते. हे घ्या माझं कार्ड. डॉक्टरचं नाव रे. या आता. ओ ग माझी सौंदर्या. हा, जा ग जा. बरं झालं एकदाची कटकट सुटली. आता मी आयफोन घ्यायला मोकळा. बाबा 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 मला पण आयफोन अगं आयफोन नाही, आपली सौंदर्या. तुम्ही सौंदर्याला कुठे पाठवलं? आपली सौंदर्य आहे ना भू गेली. ए आई बाबांनी सौंदर्याला खूप चुप पाठवलं. चुप चुप. आली आईची चमची. हे धर लॉलीपॉप. वाव लॉलीपॉप. चॉकलेट किती घाण आहे. ते रबर किती छान आहे. अगं अगं आई पोटात दुखतंय. चल डॉक्टरकडे जाऊया चल. चला 80,000ची सोय झाली. डॉक्टर 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 बघा ना काय माझ्या झालं. पोटात दुखतंय. अहो पण मी जनावर. अहो डॉक्टर हे घ्या हो लाख रुपये पण बघा काय झालंय. दुखतंय पोटात दुखतंय. अहो पण मी जनावर. अहो डॉक्टर 2 लाख रुपये घ्या हो. काय झालंय बघा. अहो पण मी जनावर. अहो डॉक्टर 3 लाख रुपये घ्या. पण काय झालंय बघा. पोटात दुखतंय. अहो पण मी जनावरांचा डॉक्टर हाय. थांब. अहो डॉक्टर आज तू का बसली चल. आता आपण जाऊयात एका बाजारात आणि तिथे पाहूयात प्लास्टिकच्या पिशवीमुळे उडालेली तारांबळ आणि त्याचा विक्रेत्यांवर झालेला परिणाम. केळी घ्या केळी 50ला डझन. वसईची केळी. केळी घ्या केळी 40ला डझन. 40ला डझन. देशी केळी 35ला डझन. 30ला डझन. 30ला डझन. ओ दादा यानं घ्या ना केळी. ओ काकू यानं घ्या ना केळी. ओ भाऊ या ना. अहो मावशी कशी दिली केळी? 30ला डझन. घ्या घ्या घ्या. देशी आहेत ना? मग क्वालिटी एकच नंबर. घ्या घ्या घ्या. हा मावशी प्लास्टिकचे पैसे द्या की. ओ पण भाऊ प्लास्टिकची. आता कशी देणार? जो माझ्याकडनं केळी घेणार त्यालाच मी प्लास्टिकची पिशवी देणार. या भाऊ या प्लास्टिकच्या पिशवीत केळी देते. या ओ पण अहो, भाऊ. असू द्या मावशी. हे घ्या. ओ भाऊ त्या प्लास्टिकच्या पिशवीचा नाद सोडा. बंदी आली त्याच्यावर. अहो काय नाही हो तेवढीशीच तर आहे. जावा घेऊन. हा प्लास्टिकची पिशवी छोटी असो मोठी पर्यावरणाचं नुकसान तेवढंच करतील हवं. अहो तुम्ही कचरा घरनच टाकताय ना. काही नाही जावा घेऊन. ओ भाऊ 4 आण्याची मुलगी 12 आण्याचा मसाला 50ची केळी पडतील 5,000ला. भाऊ तुम्ही माझ्याकडेच घ्या. नाही माझ्याकडून घ्या. नाही भाऊ तुम्ही माझ्याकडेच घ्या. नाही भाऊ तुम्ही माझ्याकडेच घ्या. अरे सोडा. नको ती केळी नको ती प्लास्टिकची पिशवी. राहू दे समजत. जातो मी घरी. आता आपण जाऊयात एका शाळेत आणि पाहूयात तिथे काय धमाल चालली येते. डिंग 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 डिंग. शाळा 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 शाळा. ही कल्पना. एक गप्पा. शांत बसा. आज शाळेचा पहिला दिवस. तुम्ही मला ओळखता का? नाही. मी तुम्हाला ओळखते का? नाही. मी प्राध्यापक भोकलेले. गप्प बसा. प्राध्यापक ओजस्विनी करलेले. चला आता तुम्ही तुमचा परिचय द्या. बाई सांगू मी. तू सांग. माझं नाव वर्षा खेर. काय? वर्षा अमय खेर. मी ना मागच्या गलीत राहते. माझे बाबा कारखान्यात काम करतात आणि आई घरीच असते. बस बाई सांगू मी. सांग. माझं नाव गणेश बाबूराव गोटे. गप्प बसा. माझे वडील ना पिठाच्या फॅक्टरीत कामाला आहेत आणि आई धुणे भांडी करतात. मॅडम मी पुढच्या गल्लीत राहिलाय. बस तू सांग. माझं नाव परी पाचपोरे आणि मला आई नाहीये आणि माझे बाबा. आता आपण जाऊयात परीच्या घरी आणि पाहूयात तुझ्या आणि तिच्या बाबांमधला झालेला संवाद.
अरे काय झालं परी? का रडतेस तू? काही नाही. तुला कोणी काही बोललं का? शिक्षक ओरडले का? नाही हो, पण बाईंनी विचारलं की तुझे वडील काय करतात. मग तू काय सांगितलंस? मी काहीच नाही बोलले, का? कारण मला लाज वाटते की तुम्ही स्वच्छता कामगार आहात. लाज? स्वच्छता कामगार असण्यात कसली आली आहे लाज? अगं, जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपला परिसर देखील स्वच्छ ठेवला पाहिजे. राष्ट्रसंत गाडगे बाबांनी सांगितलंय, स्वच्छतेतूनच समृद्धीकडं. आणि जर हे रस्ते आपण साफ केले नाहीत, कचऱ्याचे ढीग उचलले नाहीत, प्लास्टिक गटारात तुंबलेलं काढलं नाही, तर उद्या महापूर येईल, रोगराई पसरेल. मग तुझी मित्रमैत्रिणी शाळेत नाही जाऊ शकणार. मग चालेल का तुला? नाही चालणार. मग लक्षात ठेव, स्वच्छता म्हणजेच रोजचा सण, नाहीतर कायमचेच आजारपण. हो बाबा, मला तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो की तुम्ही आदर्श स्वच्छता कामगार आहात. तर पाहिलं मित्रांनो, या प्लास्टिकमुळे, जागोजागी साठलेल्या कचऱ्यामुळे, गटारातून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे सांगली कोल्हापूर सारख्या परिसरात महापूर झपाट्यानं वाढला. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली. साचलेल्या तुंबलेल्या पाण्यामुळे डासांची वाढ झाली, तसंच रोगांची वाढ झाली. डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांचे प्रमाण वाढले. असे बरेचसे आजार अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे होतो. हेच लक्षात घेऊन 2001 पासून शासनाने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली. यातूनच गावातील स्वच्छता दूतांनी आणि ग्रामस्थांनी स्वच्छतेची ग्रामधून निर्माण केली. ह्यातूनच आरोग्य संपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला गेला. म्हणूनच यावरून लक्षात घ्या की प्लास्टिकचा योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. कचरा टाकताना सुका कचरा व ओला कचरा वेगळा करून टाकला पाहिजे आणि घंटा गाडीचा उपयोग केला पाहिजे. दोस्तांनो, आपण प्लास्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ, कप इत्यादी ह्यासारख्या वस्तू रोज आपल्या जीवनात वापरतो. त्यांचा नीट उपयोग न केल्याने आणि त्यांचा नीट विल्हेवाट न लावल्यावर आपल्याला 5,000 ते 50,000 रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो. याचा सगळे मुलांनी हे घ्या. मित्रांनो, आपण जे प्लास्टिक वापरतो ते रिसायकल अथवा रियूज केलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण मध्ये दुधाच्या प्लास्टिकच्या पिशव्या. त्यात दूध प्लास्टिक पिशव्या संकलन केंद्रामध्ये जमा कराव्यात. त्याचा उपयोग पुढे ताडपत्री बनवण्यासाठी केला जातो. तर अशाच या उपक्रमांमार्फत जर आपण छोटी छोटी पावले उचलली तर नक्कीच समाजात मोठे बदलाव घडवून आणू शकतो आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची से नो टू प्लास्टिक ही थीम साकार करू शकतो. नको तो कचरा, नको ते प्लास्टिक, तरच भारत बनेल फॅन्टॅस्टिक.